श्री स्वामी समर्थ. आज मी बनवतो आहे शेंगदाण्याचे लाडू. तर अर्धा किलो शेंगदाणे मी बारीक गॅसवरती छान भाजून घेतलेले आहेत. आणि आता हे शेंगदाणे आपले भाजलेले आहेत ते एका प्लेटमध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचे आहेत. तर प्लेटमध्ये आता मी शेंगदाणे काढलेले आहेत. बारीक गॅसवरतीच भाजून घ्यायचे. तर आता हे थंड झाले की मिक्सरमध्ये जाडसर असे वाटून घेणार आहे. तर आता हे शेंगदाणे मी वाटून घेणार. जाड जाडच ठेवायचे थोडे. आणि एका परातीमध्ये हे वाटलेले दाण्यांचा कूट काढून घेतलेला आहे. आता उरलेले शेंगदाणे हे असेच वाटून घेणार आहे. आणि आता ह्याच्यामध्ये अर्धा किलो गूळ चिरून ठेवलेला होता तो आता मिक्स करून घ्यायचा आहे. तर आता हा गूळ छान हातानेच मिक्स करून घ्यायचा याच्यामध्ये अगोदर. आणि इथं तेल किंवा तूप अजिबात वापरायचं नाही आहे. आता हे मिक्स करून झालं की वाटलं की आपल्याला बाबा नाही येत आता हे लाडू वळता, तर मिक्सरमध्ये असं हे मिश्रण पुन्हा फिरवून घ्यायचं आहे. तर इथं जाड जाड गूळ असल्यामुळे मी पुन्हा मिश्रण हे मिक्सरमधून फिरवून घेणार आहे. थोडं थोडं करून आता हे फिरवून घेतलं आणि त्याच कढईमध्ये मी काढलेलं आहे. तर लाडू वळण्यासाठी हे मिश्रण आपलं तयार आहे. आता हे लाडू वळून घ्यायचे आहेत. तर मीडियम साईजचे असे मी 24 लाडू बनवून घेतले. तर किती छान लाडू झालेत. सकाळी जरी एक खाल्ला आणि पाणी प्यालो तरी हे नाश्त्यासाठी चांगले आहेत. तर तयार झालेले आहेत आपले लाडू. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.